निकालापूर्वीच राजेंद्र राऊत समर्थकांचा विजयोत्सव पाहायला मिळाला। फटाक्यांच्या आतषबाजी करत राजेंद्र राऊतांचं स्वागत करण्यात आलं। सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही। असं असतानाच महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी बार्शी इथं विजयाचा जल्लोष साजरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राजेंद्र राऊत यांनी अब की बार 500 पार असा आत्मविश्वासपूर्ण नारा दिला होता। त्यानंतर राऊत आपल्या मूळ गावी बार्शी इथं पोहोचताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला। मात्र अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच बार्शीत झालेल्या जल्लोषामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आले। सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे मतदान झालेलं आहे की विक्रमी मतदान झालेलं आहे। 616 मतदार त्या ठिकाणी होते। एक मयत आहेत, एक परदेशात आहेत। जवळपास उपस्थित असलेल्या पैकीची पैकी 614 मतदान झालेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की 500 क्रॉस आम्ही करतोय। त्यामुळे चांगल्या मताधिक्य घेऊन आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। 500हून अधिक मतांनी निवडून येण्याचा राजेंद्र राऊतांचा दावा आहे। सर्व पक्षांनी मला सहकार्य केले। बार्शीमधलं माझं काम पाहून विरोधातल्या 21 पैकी 16 नगरसेवकांचं मला मतदान झाले। चुकीच्या कॉन्फिडन्समुळे धैर्यशील मोहिते पाटलांची ही अवस्था सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे मतदान झालेलं आहे की विक्रमी मतदान झालेलं आहे। 616 मतदार त्या ठिकाणी होते। एक मयत आहेत, एक परदेशात आहेत। जवळपास उपस्थित असलेल्या पैकीची पैकी 614 मतदान झालेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की 500 क्रॉस आम्ही करतोय। त्यामुळे अशा पद्धतीने राजेंद्र राऊत यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। मात्र अधिकृत निकाल जाहीर झाला नसतानाच कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने जल्लोष केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली।